नमस्कार मंडळी, एव्हरीथिंग इज हिअर माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण फुलकोबीचे पराठे करणार आहोत। त्याच्यासाठी मी अगोदर कणकेचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि थोडा ओवा टाकलेला आहे। आता आपण याला चांगलं भिजून घेऊया आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अजून थोडे पाण्याची आपल्याला गरज आहे। अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे। आता छान आपण हा गोळा भिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता मी पिठामध्ये थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे। अजून आपल्याला छान थोडासा एक 5 ते 10 सेकंडसाठी चांगला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता माझा छान कणकेचा गोळा पीठ मळून झालेला आहे। आपण याला आता 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया, म्हणजे आपले जे कोबीचे पराठे आहे ते छान क्रिस्पी होतील आणि चविष्ट होतील। आपण फुलकोबीचे पराठे बनवणार आहोत। तर एक छोटासा मी गंज घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी, हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि फुलकोबी आपण थोड्या 5 ते 10 मिनिटासाठी उकळायला ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता मंडळी, आपले जे फुलकोबी आहे ती छान बॉईल झालेली आहे हळदी आणि मिठाच्या पाण्यामध्ये। आता आपण थोडेसे त्याच्यामध्ये मसाले ॲड करूयात। मी 1.25 चम्मच आवडीनुसार तिखट टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आवडीनुसार चाट मसाला टाकते आहे छान टेस्ट येण्यासाठी। आणि आपण बॉईल करताना मीठ टाकलं होतं आणि कणिक भिजवताना पण मीठ टाकलेलं होतं, तर चवीनुसारच मीठ टाकायचं आहे, नाहीतर आपला पराठा खारट होईल। छान मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण लगेच पराठे करून घेऊयात। तुम्ही बघू शकता एक मी छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे, त्याला पीठ लावून घेतलेलं आहे। थोडंसं त्याला लाटून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये कोबीचं आपण सारण भरूया। छोटीशी पोळी लाटून मी त्याच्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे। आता आपण याला छान फोल्ड करूया चारी बाजूने। तुम्ही बघू शकता मंडळी मी पराठा छान लाटलेला आहे। आता आपण त्याला छान शेकून घेऊया तेल टाकून आणि क्रिस्पी बनवूया। तुम्ही बघू शकता मंडळी मी छान तेल टाकलेलं आहे। आता आपण त्याला क्रिस्पी होऊ देऊ, पलटून घेऊया। हे बघा तेल लावलं की किती छान क्रिस्पी होतो आहे। छान आपल्याला थोडंसं गॅस मोठा करून शेकून घ्यायचं आहे पराठ्याला। तुम्ही बघू शकता मंडळी मी छान पराठा तयार केलेला आहे। आपला पराठा आता तयार झालेला आहे, दोन्ही बाजूने आपण छान शेकलेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। माझ्या चॅनलवर नवीन असाल, यूट्यूबवरून बघत असाल तर यूट्यूबवरून सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलवरून बघत असाल तर फॉलो करा। अशाच छान छान नवीन रेसिपीजच्यासाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब